अहिल्यानगर नाशिकमधील 45 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे। नेपाळमधील चितवणमध्ये हे पर्यटक अडकले आहेत। महापुराच्या पार्श्वभूमीवर रस्ते बंद असल्याने पर्यटक अडकल्याची माहिती आहे। चितवणमधील हॉटेलमध्ये पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप संपर्क नसल्याने चिंता वाढली आहे। आगामी 72 तासात धोक्याचा इशारा दिल्याने पर्यटक चिंतेत आहेत। 45 पर्यटकांमध्ये अनेक सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य आहेत। संगमनेर राहता नाशिकसह संभाजीनगरमधील 45 पर्यटक त्यामध्ये अडकलेत। यूपीआय बंद तर हॉटेलचे रेट वाढल्याने आर्थिक अडचणींमध्ये देखील त्यांच्या वाढ झाली आहे। मी आता नेपाळच्या भरतपूरमध्ये आहे, चितवणमध्ये। काल आम्ही जरा असुरक्षित एरियात होतो। पोखरापासून काठमांडूला निघालो, मनोकामना पाहिलं आणि मनोकामना उतरून आल्यानंतर आम्हाला समजलं की मनोकामना आता बंद झालेलं आहे। येथील नद्या खोलवरून वाहतात, त्या नद्यांना पूर आलेला आहे, पण मानवी वस्त्या उंचीवर असतात, त्यामुळे पुराचा प्रकोप कमी झालेला आहे। असाधारण परिस्थितीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे महाप्रकोप झाला आहे। काठमांडूच्या जवळपासच्या याच्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे, पण आम्ही सेफ आहोत। पोखरापासून काठमांडूला जाणारा रस्ता आता बंद आहे। नेपाळ सरकारने 72 तासासाठी तो रस्ता बंद केलेला आहे। 4 मीटर उंचीचा चिखल साचलेला आहे अशी आम्हाला माहिती समजलेली आहे। एक बाजूचा रस्ता त्यांनी खुला केला होता, पण पुन्हा परिस्थिती अडचणीत आलेली आहे। आम्ही काठमांडूकडे जायचं थांबवलेलं आहे। आम्ही आता आज दुपारी भारताच्या दिशेने निघणार आहोत।